नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण अतिशय खुसखुशीत बिस्किटासारखे शंकरपाळे पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी मसाले बिझनेस करते. तुम्हाला जर मसाले पाहिजे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल करू शकता. तर आता या शंकरपाळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा. खूप छान शंकरपाळी होतात. तर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये साखर आणि पाणी घालायचं आहे. साखर विरघळेल एवढंच आपल्याला गरम करायचं आहे, पाक करायचा नाही. फक्त साखर विरघळून घ्यायची, त्यासाठी सारखं हलवायचं. करायला पण सोपे आहेत आणि खरं सांगू का खूप खुसखुशीत होतात. नक्की ट्राय करा. साखर विरघळली. आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता एका ताटामध्ये मैदा घ्यायचा, यामध्ये वितळलेलं तूप घालायचं. गरम तूप नाही घालायचं. तर आपण फक्त वितळून घेतलेलं तूप घालणार आहोत. आता कोणताही गोडाचा पदार्थ असो, गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, यानी चव छान येते. याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण जे साखरेचं पाणी केलं आहे ते थंड झालं आहे. आता याला आपल्याला यामध्ये घालून मळून घ्यायचं आहे. तर हे सगळं पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे. त्याआधी आपल्याला वितळवून घेतलेलं तूप घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मैद्याला हे तूप लागलं पाहिजे. आणि तुम्ही केलेले शंकरपाळे कसे झाले मला कमेंट करून सांगा. मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपल्याला हे साखरेचं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचे. आता मधल्या वेळेमध्ये मुलांना गोड खाण्याची इच्छा झाली तर असे शंकरपाळे नक्की करून द्या. तर इथे सगळं पाणी घातलंय आणि आता याला आपल्याला मळून घ्यायचंय. पातळ झालं तरी हरकत नाही, पण एकदम परफेक्ट प्रमाण आहे. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. आता आपल्याला कणिक मळतो तसं मळायचं नाही, फक्त याचा एकजीव करून गोळा करून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला मऊ करायचं नाही. असंच आपल्याला आबडधोबड मळून घ्यायचं आहे, म्हणजे लेयर्स छान येतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मळून घ्या. मळून झालंय. आता आपल्याला याचे गोळे करून जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. तर शंकरपाळ्याला पोळी लाटत असताना आपल्याला गोळा मोठा घ्यायचा आहे, म्हणजे जेवढा आपण जाड पोळी लाटू तेवढे शंकरपाळे छान होतात आणि लेयर्स पण छान पडतात. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा उंडा करून घ्यायचा आणि त्याला लाटून घ्यायचं आणि बाकी राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं. लाटत असताना जर साईडनी त्याला चिरा पडल्या तर जुळून घ्यायच्या, म्हणजे लगेच पाण्याचं थोडंसं बोट लावून त्याला चिटकून घ्यायचं आणि हाताने असं गोल करायचं. आणि जे मध्ये चिरा दिसतात तुम्हाला पडलेल्या तर त्या तशाच पडू द्यायच्या. पडायला पाहिजे, म्हणजे शंकरपाळी फुगतात चांगले. साईडच्या कडा काढून घेऊ आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते केवढं जाड ठेवलंय. तर हे अशा पद्धतीने एवढं जाड ठेवायचं. तेल गरम करत ठेवायचं. शंकरपाळे तळत असताना जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. त्याआधी आपल्याला थोडंसं पीठ टाकून पाहायचं. टाकल्याबरोबर वर आलं की समजायचं तेल तापलंय आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे. तर इथे तेल गरम झालंय आणि आता मी यामध्ये शंकरपाळे टाकते. तर शंकरपाळे तेलामध्ये टाकताना हाताने टाकू नका, तेल उडल आणि मग भाजेल. तर आता आपल्याला झाऱ्यामध्ये शंकरपाळे घ्यायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे. 2-3 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचे, हलवायचं नाही. आणि 2-3 मिनटानंतर आपल्याला शंकरपाळे पलटून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती असेच तळत ठेवायचे. त्यासाठी सारखं हलवत राहायचं. बिस्किटसारखा कलर आला की काढून घ्यायचं. तेलातच खूप लाल कलर करायचा नाही.
कारण तेलाच्या बाहेर काढल्यानंतर पण त्याची प्रोसेस चालू असते तळण्याची. बाकी शंकरपाळे पण तळून घेते आणि त्यानंतर दाखवते. तर तुम्हाला मी शंकरपाळ्याला लेयर्स किती पडलेत हे दाखवते. तर बघू शकता किती लेयर्स पडलेत. तर इथे सर्व शंकरपाळे तळून झाल्यानंतर दाखवते. तर इथे आपले शंकरपाळे तळून झालेत, जवळून दाखवते. बघा कलर आणि किती खुसखुशीत अगदी बिस्किटसारखे शंकरपाळे झालेत. यातली मी तुम्हाला 1-2 फोडून दाखवते. आजचा व्लॉग एवढाच होता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.